उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये आपली पिछेहाट आहे। याचं कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातला उद्योग हा परराज्यात गेला। बघा, एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये आता काही तसं महत्त्व राहिलेलं नाही। जे मुख्यमंत्री बोलतायत त्याला महत्त्व आहे। एकनाथ शिंदेंचं आता कोण ऐकणार? आता कोणी ऐकणार? लिहून दिलेली भाषणं वाचायची, टिवल्या बावल्या करायच्या, त्याच्यावरती बोलायचं, त्यातून काय साध्य होणार? 2014ला भारतीय जनता पक्षाने सुद्धा हिंदुत्व सोडलंच होतं आमच्याशी युती तोडून। एकनाथ शिंदे यांचा इतिहास आणि अभ्यास खूप कच्चा आहे, त्यांना नव्याने शाळेत जावं लागेल। फडणवीस काल सभागृहात असं म्हणाले की डावोस मधून त्यांनी जवळपास 16 लाख कोटींची गुंतवणूक नाही बघा, हे एमओयू म्हणतात त्याला। 16 लाख कोटी आता कधी येतात आपल्या देशात ते पाहावं लागेल ना। 16 लाख कोटी कागदावर आहेत, 16 लाख कोटी कागदावर आहे। हे मोठे मोठे आकडे देतात। कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे, त्याचं श्रेय सरकारने घेऊ नये किंवा कृषी मंत्र्याने घेऊ नये, हे आमच्या शेतकऱ्यांना श्रेय दिलं पाहिजे। आत्महत्या, कर्ज या अनेक गोष्टींना मागे टाकून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये आपलं काम केलेलं आहे। उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये आपली पिछेहाट आहे। याचं कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातला उद्योग हा परराज्यात गेला, हे मान्य करावं लागेल त्यांना। दुसरं असं आहे, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आपण मागे का, हे जर हवं असेल तर अजय अशर सारखे जे लोक आहेत, जे मुख्यमंत्र्यांच्या सरकारचे हस्तक म्हणून उद्योग क्षेत्रात काम करत होते, काय त्यांची मैत्री, त्यांनी काय केलं, त्यांनी कशी लूट केली, याच्यावरती जर प्रकाश टाकला देवेंद्रजींनी, तर आपण मागे का उद्योग आणि सेवा क्षेत्रात हा अशर पॅकेज किंवा अशर फॉर्म्युला काय होता। महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये अजय अशर पॅकेज किंवा अजय अशर फॉर्म्युला झाला आणि त्याच्यामुळे आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये मागे पडलो। काल मुख्यमंत्री असंही म्हणाले, मी स्थगिती द्यायला उद्धव ठाकरे नाहीये, मी कोणाचे एकनाथ शिंदेच्या कामाला स्थगिती। त्यांचं असं म्हणणं आहे की माझं आणि एकनाथ शिंदेचं फाईन ट्युनिंग आहे। मागच्या सरकारमध्येही जे निर्णय झाले आणि या सरकारमध्ये त्यांना जे काय एकत्रित सहमतीने होत आहेत, त्यांना जे काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या। त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांवर टीका करू द्या, त्यांना दुसरा कार्यक्रम नाहीये। पण तुम्ही समोर पाहताच आहात की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसं वॉर चालू आहे, युद्ध सुरू आहे, हे स्पष्ट दिसतंय, रोज दिसतंय। ते अनेक निर्णय जे भ्रष्टाचारासंदर्भातले होते, ज्यांच्यामुळे भ्रष्टाचार सुरू होता, असे निर्णय देवेंद्रजींनी थांबवलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत केलंय। अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्थगिती दिली होती। असेच निर्णय आधीच्या नगरविकास मंत्र्यांचे किंवा अन्य मंत्र्यांनी, ज्यातून भ्रष्टाचाराला चालना मिळेल, ज्यातून दलालांना चालना मिळेल, अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली। त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं पाहिजे। आम्ही तुमचं करतो आहोत ना, की तुम्ही भ्रष्टाचाराला चालना देणारे, खतपाणी घालणारे आधीच्या मुख्यमंत्र्यांचे निर्णय हे थांबवलेले आहेत, हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। आम्ही काय असं रडीचे डाव खेळत नाहीत। हे कसले टीका टिप्पण्या करताय? नाही, पण एकनाथ शिंदे असं म्हणतात की काही जण विधान भवनात टुरिझमसाठी येतात, काही बोलत नाहीत सभागृहात, फक्त पायऱ्यांवर माध्यमांशी बोलून निघून जातात। बघा, एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये आता काही तसं महत्त्व राहिलेलं नाही। जे मुख्यमंत्री बोलतायत त्याला महत्त्व आहे। एकनाथ शिंदेचं आता कोण ऐकणार? आता कोणी ऐकणार? लिहून दिलेली भाषणं वाचायची, टिवल्या बावल्या करायच्या, त्याच्यावरती बोलायचं, त्यातून काय साध्य होणार? आपण राज्यासाठी काय केलं, जनतेसाठी काय केलं? स्वतः पैसे देऊन आपले वेळावेळाने सत्कार करायचे, महाजी शिंदे सारखे पुरस्कार विकत घ्यायचे, याच्या पलीकडे ह्यांचं आता भविष्य काय? अच्छी बात है, उनका हक है, वो MLA है, वो लेटर लिख सकते हैं। चलिए, थँक्यू। 2019ला हिंदुत्व सोडल्याने आमच्याशी बोलू नये असं एकनाथ शिंदे म्हणतात। 2019ला मग 2014ला काय झालं होतं त्यांना विचारा जरा।
2014ला भारतीय जनता पक्षाने सुद्धा हिंदुत्व सोडलंच होतं आमच्याशी युती तोडून. एकनाथ शिंदे यांचा इतिहास आणि अभ्यास खूप कच्चा आहे. त्यांना नव्याने शाळेत जावं लागेल. त्यांना नव्याने शाळेत जाऊन अभ्यास करावा लागेल. माणसाच्या डोक्यावरती अटकेची टांगती तलवार असेल किंवा चौकशीची टांगती तलवार असेल की तो भ्रमिष्ठ होतो. एकनाथ शिंदे यांचं साधारण तसंच झालेलं आहे. 2019ला आम्ही जे केलं त्याच्यात आपणही सहभागी होतात 2.5 वर्ष. त्याआधी 2014 साली भारतीय जनता पक्षानं हिंदुत्ववादी शिवसेनेशी हरकत घेतली, तेव्हाही आपण त्या निर्णयात सहभागी होता. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने लक्ष देऊ नका. चला, धन्यवाद.